सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभापासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या धुळे शहरातील कुमारी दशाबाई गणेश करडे या 10 वर्षांच्या बालिकेला अखेर न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे। काही अग्रगण्य प्रसार माध्यमांनी या प्रकरणाला प्रमुख प्रसिद्धी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने सकारात्मक दखल घेतली असून बालिकेच्या 1 महिन्याच्या अनुदानाची रक्कम तिची आजी सौ सुमनबाई करडे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। सदरची रक्कम बँकेतून काढून मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्या हस्ते बालिका दशाबाई हिच्या विधवा काकूच्या स्वाधीन करण्यात आली। यावेळी करडे परिवाराने समाधान व्यक्त करत शासन प्रशासन आणि या प्रकरणाच्या पाठपुराव्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। या संपूर्ण प्रस्तावाच्या पाठपुराव्यात आणि कार्यवाहीत महिला व बालविकास कार्यालयातील अधीक्षक, सर्व कर्मचारी तसेच धुळे जिल्हा बालनिरीक्षण गृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। त्यांच्या समन्वयामुळे लाभार्थी बालिकेला प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। विशेष म्हणजे धुळे जिल्हा बालनिरीक्षण गृहातील अधिकाऱ्यांनी मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांना दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसात दशाबाई गणेश करडे हिच्या प्रलंबित आणखी 3 महिन्यांच्या अनुदानाची रक्कमही तिची आजी सौ सुमनबाई करडे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून बालिकेच्या संगोपनासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे। यावेळी मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांनी सांगितले की या प्रकरणात ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या महिला व बालविकास विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, धुळे जिल्हा बालनिरीक्षण गृहातील अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता आणि मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर। ही बालिका माझ्या मागे उभी आहे। हिला आई वडील नाहीत, ती विधवा काकूकडे राहते। विधवा काकूची परिस्थिती वाईट आहे। हे तिचे वृद्ध आजी आजोबा। बालपणापासून या मुलीला आई वडील नसल्याचं आमच्या 2024 मध्ये निदर्शनास आलं। त्यानंतर आम्ही या मुलीचं प्रकरण महिला बाल संगोपन केंद्राकडे पेन्शनसाठी टाकलं होतं। त्याला बराच विलंबही झाला होता। या मुलीचे डॉक्युमेंट्स सुद्धा व्यवस्थित नव्हते। त्यामुळे ही अडचण येत होती आणि त्या संदर्भात 2-3 दिवसापूर्वी मी प्रसार माध्यमांमध्ये ती बातमी दिली। त्या बातमीला सर्वच संपादकांनी, पत्रकारांनी चांगला मोठा कव्हरेज दिला आणि अशा बालकांचे पगार परवापासून पुन्हा वितरणास सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या बालकांच्या पालकत्वासाठी अडचण येते त्या मुलांना आणि विविध कारणांनी असे जवळपास 1,500-2 हजार बालक होते की त्यांच्या खात्यावर हे पैसे पडत नव्हते। परंतु आपल्या बातमीचा एक असर आहे की त्यामुळे निश्चितच या अशा प्रकरणाला वाचा फुटली आहे।